खंडेराव सुमारे 500 वर्षापूर्वी धुळे तालुक्यातील शिरूड येथे तुकाराम सेठ सोनार हे राहत होते. ते अत्यंत भाविक होते. आर्थिक परिस्थिती साधारण होती, तरी पण ते दरवर्षी पंढरपूर जेजुरी येथे यात्रेसाठी जात असत. त्यांची वारी कधीही चुकलेली नाही. संकटे आली तरी व्हायची म्हणजे व्हायची. ते वारी करीत राहिले. त्या दिवसापासून की खूप दिवस लोटल्यानंतर त्यांना श्री विठ्ठल प्रसन्न झाले. त्यांनी तुकाराम शेठ यांना स्पष्ट वरदान दिले. तुकाराम शेठ, मी तुझ्या घरी येणार आहे. आज वंश परंपरागत तेथे वास्तव करणे. असे शब्द ऐकून तुकाराम शेठ यांना फार आनंद झाला. मग ते काळजीत पडले की श्री विठ्ठल आपल्या घरी कधी येणार, कसे येणार. त्यांना स्वप्नाद्वारे देवांनी एक जागा दर्शविली. तेथे खोदण्याबद्दल उपदेश दिला. त्या जागेवर खोदले असताना श्री खंडेरायाची सुंदर मूर्ती दिसली. त्याच मूर्ती घरी आणून त्याची सेवा करण्यास तुकाराम शेठ यांनी सुरुवात केली. त्यानंतर मंदिर बांधावे असे त्यांनी ठरवले. पण मंदिर कोठे बांधावे हा विचार पडला. त्या काळी आपल्या गावातील ग्रामस्थांना आपल्या स्वप्नातील कथा सांगितली व त्या ग्रामस्थांमध्ये निंबा अवचित पाटील यांच्या पूर्वजांनी मंदिर बांधण्यासाठी आपणहून जागा देऊ केली. अशा प्रकारे बोरी नदीच्या काठावर दक्षिण बाजूला खडकाळ जागा होती. ती जागा त्यांनी देवस्थान बांधण्यासाठी मोफत दिली. त्याच ठिकाणी प्राचीन खंडेरावाची मूर्ती आज देखील आपणास पाहावयास मिळते. पुढे त्या दैवताची यात्रा माघ शुद्ध पौर्णिमा या दिवशी भरवण्याची प्रथा सुरू झाली आहे. आज मितीस या देवस्थानचे पुजारी श्री तुकाराम आत्माराम सोनार हे वंश परंपरागत करत होते. आता त्यांचे चिरंजीव राहुल तुकाराम सेठ सोनार हे करीत असतात. इतिहासातील एकमेव उदाहरण आहे की 8व्या पिढीने सांभाळलेले हे एकमेव मंदिर असून त्यांची आजही देखभाल पूजा अर्चा सुरू असते. मंदिराच्या पूर्वभागी भगत समाध्यांचा ओटा आहे. दर रविवारी नित्यनेमाने सार्थक पूजा होत असते. सणवारावरी शेंदूर लावण्यात येत असतो. दरवर्षी यात गावातील देवघरातून देवमडीतून नगाऱ्यास निनादात ध्वज पालखीचे गमन बोरी नदीच्या काठावरील मोठ्या मंदिरात होत असते.